तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकरी नेते तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ 17 जून 2026 रोजी युवा नेते अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तहसील कार्यालयावर चढून शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा मिळावा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून बुलढाणा येथे रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलन करीत आहेत। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत। मात्र सरकारचा एकही प्रतिनिधी आंदोलनस्थळी न गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। त्यामुळे शासनाने रविकांत तुपकर यांच्या मागण्यांना विचारात घेऊन त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा विचार करावा व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व पीक विमा द्यावा यासाठी जळगाव जामोद येथे युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर चढून तीव्र आंदोलन केले। याप्रसंगी तहसील परिसर घोषणांनी दणाणून गेला होता। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 14 जून ते 28 जून 2026 या कालावधीसाठी कलम 37(1)(3) अन्वये जमावबंदी लागू आहे। प्रशासनाचे हे आदेश पायदळी तुडवून तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रामदास पुंडे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 381/2026 नुसार कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये खालील आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव। सकट कर्जमाफी मिळावी, तसेच 2024-25 चा रखडलेला पीक विमा मिळावा आणि इतरत्र काही मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या 3 दिवसांपासून बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे। अन्नत्याग आंदोलन करत असताना मात्र सरकारचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी रविकांत तुपकरांच्या आंदोलनाकडे फिरकून पाहायला सुद्धा तयार नाही। अशा या परिस्थितीमध्ये जर रविकांत तुपकरांना जर कोणी विचारायला तयार जर नसेल तर आम्ही गावगाड्यातले शेतकऱ्याचे तरणीपान तरुण मुलं त्यांच्या पाठीशी उभे आहे। आज आम्ही त्यांच्या समर्थनार्थ जळगाव जामोद तहसील कार्यालयावर चढलो, तहसील कार्यालय ताब्यात घेतलं। याचा अर्थ असा की आम्ही रविकांत तुपकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। जर शासनानं येत्या काळात जर रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही आज गांधीजीच्या मार्गाने आलो, उद्या मात्र भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा आज या तहसीलदाराच्या माध्यमातून आज या ठिकाणी दिलेला आहे।